कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं सर? सर काय झालंय? अरे काय झालं म्हणून काय विचारतोस? हे बघ पप्पा चहा। ठीक आहे ठेव तिथे जा लवकर। मी तुला सांगितलं होतं हे प्रकरण तिथल्या तिथे मिटलं पाहिजे। पेपर मध्ये कसं छापून आलं? सर तुम्ही शांत व्हा। सर ही बातमी अजून कुणालाही माहित नाहीये। तुम्ही जर अशीच बुंबाबुंब करत राहिलात ना तर ही बातमी सगळीकडे पसरायची। मला अक्कल शिकवू नकोस। हे पेपर मध्ये कसं छापून आलं हे मॅटर आजच्या आज क्लिअर झालं पाहिजे। पप्पा नेहमी जोरजोरातच बोलतात, मग आज हळू आवाजात का बोलतायत? प्लीज तुम्ही थोडं हळू बोला। सर आपण जर ही बातमी दाबण्याचा प्रयत्न केला असता तर सगळ्यांना आधीच कळलं असतं की आपण यामध्ये इन्व्हॉल्व आहोत। माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता सर। दुसरा पर्याय नव्हता म्हणे? पप्पा पेपर का चोरगळताय? काही लपवतायत का? नाही ऍक्च्युली काय झालंय आपल्या विरोधकांनी आपल्या विरोधात काहीतरी बातमी दिली त्या संदर्भातले काहीतरी चालू आहे। हे बघ तू यात पडू नकोस, तू आज जा। सर हे बघा तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका। सर तुम्ही जर टेन्शन घेतलं ना तर हे सगळ्यांना कळेल। पप्पा बस बसते। कसे आहात? मी बरा आहे, तू कशी आहेस बाळा? मी पण मस्त। हे काय? हे पेपर असे का ठेवलेत? पप्पा तुम्ही पण ना। थांबा मी आवडते। बघतो बघतोस हा? काय नाही का ते निवडणुका तोंडावर आलेत ना, ते विरोधकांनी काय छापले काय नाही ते बघायला लागतं, बस लक्ष द्यायला लागतं। बरोबर। सिंचना आई कशी आहे? मस्त। तू कशी आहेस? मी पण मस्त। काय ग कुठं आहे तुझं ते शेपूट? नाही आलं? नाही आजी, तो नाही आला। चांगलं झालं। तर तुम्ही मायले की आज जाऊन गप्पा मारा। ये काय मग कसं झालं सगळं? लग्न व्यवस्थित पार पडलं ना? काय सांगू तुला आई, कसलं लग्न आणि कसलं काय। काय झालं? अगं तो नवरा मुलगा आहे ना, त्याचा हॉलकडे येतानाच ऍक्सिडेंट झाला। ऍक्सिडेंट? हो बाबा। कुठे? हॉलच्या अलीकडे मंदिराकडे जाताना तो रस्ता आहे ना तिथेच। आणि आई तुला माहितीये त्या नवरा मुलाला ना एक छोटी मुलगी आहे, ती वाचली बिचारी, पण भावना ताई तिला घरी घेऊन आलीये। देवा परमेश्वरा, चांगलं असो किंवा वाईट, नशिबाचे भोग काही कोणाला चुकत नाहीत। जाऊ दे नाही, आपल्याला काय करायचंय, तू नको जास्त त्याचा विचार करूस। एकतर आधीच डोकं दुखतंय माझं। जाऊ दे, तू एक काम कर ना, तू मस्त एक चहा बनव तुझ्या हातचा स्पेशल, म्हणजे मला जरा बरं तरी वाटेल। देते, लगेच देते। चल, हवं नको ते सगळं बघते मी तुझं। तुमच्या चुकीमुळे मुलगी अनाथ झाली।
सर, मी तिथल्या इन्स्पेक्टर साहेबांशी आणि डॉक्टर साहेबांशी दोघांशी बोललोय. सर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हां, या सगळ्यांचा निवडणुकीवर परिणाम व्हायला नको. सर मग आता तुम्हीच सांगा पुढे काय करायचं ते. सिंचना बाळा, हे सिंचना, काय पप्पा? बाळा तुझं सासर कुठल्या प्रभागात आहे? माझं सासर? पण का पप्पा, तुम्ही असं का विचारताय? अगं का म्हणजे काय, मला तुझ्या सासरच्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. खरंच पप्पा? तुम्ही आमच्या घरी येणार आहात? अरे खरंच बेटा, अगं एवढं सगळं घडलंय, त्यांच्याशी बोलायला नको? त्यांना दिलासा द्यायला नको? पप्पा, तुम्ही खरंच जायचं म्हणताय? माझा तर विश्वासच बसत नाहीये. अहो, पप्पांना आज सिंचनाच्या सासऱ्यांचा इतका का पुळका आलाय? काय संपत, काय चाललंय तुझं? काय झालंय? राजा कधी सेवकांच्या घरी जात असतो का? आपला मान आपण राखायचा असतो संपत. अहो, चूक असो किंवा बरो, शेवटी आपली लेक लग्न होऊन त्या घरात गेलीये म्हटल्यावर ते तिचं घर आहे ना, आणि अशा परिस्थितीत आपण तिथे जायला हवं. म्हणजे सासरच्यांसाठी नाही, पण निदान आपल्या लेकीसाठी तरी आपण तिथे जायला हवं. देवा, सगळं नीट होऊ दे. अगं देव तर नीट करेलच, त्याआधी तू आज जाऊन नीट जेवण तयार कर. जा. हो, चल बाळा. काय अगं निवडणुका तोंडावर आहेत. सिंचनाच्या सासरच्यांची त्यांच्या एरियात बरीच ओळख आहे. अगं 200-300 वोटर्स आहेत तिथे. अगं आपल्यासाठी चांगली संधी आहे ती. ते काहीही असू दे, पण तू तिथे जातोयस हे मला काही आवडलेलं नाहीये. हा, आता तू निवडणुकीच बोलतोयस म्हणून गप्प बसली मी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.